शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाण्यांच्या गोष्टी उलगडत असताना प्रत्येक गोष्टीचा पाया कुठेतरी शास्त्रीय संगीतात आपल्याला दिसतो. कारण अनेक दिग्गज प्रतिभावान कलाकार जिथे निर्माण झाले, त्या आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक कलावंतांनी आपल्याला ते देणं दिलेलं आहे. आणि हेच देणं त्यांच्याकडून ऐकत असताना त्या गाण्यांच्या गोष्टींच्या मागची गोष्ट आपल्याला जेव्हा उलगडते, तेव्हा पुन्हा एकदा त्या गाण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. दोन दिग्गज कलावंत आज आपल्यासोबत आहेत, ज्यांनी एक काळ गाजवला आणि त्यांनी खरं तर आपल्या गुरुकडनं जे काही शिकून पुढे आणलं ते आपल्या महाराष्ट्राला दिलं. अजित कडकडे आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर उपेंद्र भट आपल्यासोबत आहेत. दोन दिग्गज कलावंतांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. खरं तर तुम्हा दोघांकडेही एक वारसा आहे आणि तो वारसा तुम्ही पुढच्या पिढीकडे संक्रमित करताय आणि अनेक शिष्य आज तुमच्याकडनं शिकतायत आणि पुढे नेणारा हा वारसा खरं तर महाराष्ट्राला खूप मोठी देणगी देऊन जाणारा असा आहे. पंडित भीमसेन जोशी असतील किंवा जितेंद्र अभिषेकी असतील, त्यांच्याकडे तुम्ही शिकणं म्हणजे तुम्ही दोघं मला वाटतं असंच म्हणत असाल. संत नामदेवांचा एक अभंग आहे की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तर कुठेतरी तुमच्या दोघांची भावना मला असं वाटतं की तीच असावी. आणि अजितदादा, हा अभंग तर तुम्ही इतक्या वेळा गायलेला आहात, आमच्या सगळ्यांसमोर तो आहे आणि श्रोत्यांच्या आजही तो लक्षात आहे. आज आपल्या या मैफिलीची सुरुवात करताना तुम्ही दोघांनीही जर तो म्हटला तर फार आवडेल आम्हाला. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तेव्हा या विठ्ठले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी बहुपुण्य केले. तेव्हा या विठ्ठले, तेव्हा या विठ्ठले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही जन्मोनी संसारी झालो त्याचा दास.
जन्मोनी संसारी झालो त्याचा दास 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 माझा तो विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास पांडुरंगी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले जन्मोजन्मी बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही क्या बात नाम म्हणे माझ पंढरीसी न्यारे नाम म्हणे माझ पंढरीसी न्यारे नामा म्हणे मज पंढरीसी न्यारे नामा म्हणे मज पंढरीसी न्यारे नामा नामा म्हणे नामा म्हणे मज पंढरीची न्यारे नामा म्हणे मज पंढरीची न्यारे नामा 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 म्हणे मज पंढरीसी न्यारे पंढरीसी न्यारे नामा म्हणे मज पंढरीसी न्यारे हळसोनी द्यारे हळसोनी द्यारे हळसोनी द्यारे हळसोनी द्यारे हळसोनी द्यारे पांडुरंगी हळसोनी द्यारे पांडुरंगी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी वा वा गोष्टी गाण्यांच्या नामाचा महिमा नामाचा गजर जसा आपण नेहमी करतो आणि त्या नाममहिमा जो महात्म्य आहे ते काही वेगळंच आहे. विशेषतः आता अलीकडच्या काळामध्ये पुन्हा एकदा रामनामाचा जप हा एका वेगळ्या पातळीवर जाऊन पोचला आहे आणि काही पारंपरिक रचना असतात की ज्या पारंपरिक रचना आपल्याला पुन्हा एकदा त्या काळातही घेऊन जातात. उपेंद्रजी, तुमची एक रचना रामाच्या
उच्चाराची आहे आणि रामनामाचा तो उच्चार तुम्ही त्यावेळी जो केला होता, ती पारंपरिक रचना तुमच्याकडे आली कशी आणि तुम्ही ती कशी गायलात? जेव्हा मी लहान होतो तेव्हा म्हणजे आमच्या घरी म्हणा किंवा अख्खा गावामध्ये जिथे घरोघरी भजन करायचा त्याच्यामध्ये हे गायचे. बर. आणि हे फॉरेनमध्ये अमेरिका, लंडन किंवा दुबई कुठे हे गाणं गायल्यानंतर ह्याला त्यांनी सांगितलं लगेच याची रेकॉर्ड काढायची आणि आम्ही याचं हे म्हणजे सगळं जगभर पोचवतो. बरं. आणि इतकं त्याला व्हॅल्यू आलं. त्याचं कारण काय, मुख्य कारण ऑडियन्स जॉईन होऊ शकतो या गाण्यामध्ये. अच्छा. आणि आत्ता मी हे गाणं सुरू केलं की लगेच ऑडियन्स सुरू करतात आणि त्यामुळे एक आनंद वेगळा मिळतो तिथे. बरोबर. हो, करेक्ट. तर ऐकूया आपण ते. राम नाम उच्चरा जन्माचे सार्थक करा. राम नाम उच्चरा जन्माचे सार्थक करा. नाम स्मरणे मुनिजन तरले. नाम स्मरणे मुनिजन तरले. तारक मंत्र स्मरा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. मयूर ध्वज राजाने देह घातला करवती. आनंद झाला सुरवर धन्य धन्य झाला भूपती. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. आणि एक मी तुम्हा सांगतो शिबी चक्रवर्ती. आपुले मांस त्याने जोकिले कापुनी आपुल्या हाती. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. एक हिंदी रचना तुमची आहे, त्याचं काय नेमकं, ती कशी आली किंवा कशी तयार झाली? मला पुण्यामध्ये म्हणजे एक आता कोणी तर म्हणजे गाण्यामध्ये असलेले म्हणतात हे गाणं माझ्या हातात दिलं आणि ते म्हटलं की याच्यामध्ये अर्थ मला आवडला, त्यामुळे ह्याला तुम्ही एक चाल द्या आणि ती चाल अशी असावी की लोकांना आवडलं पाहिजे आणि म्हणावं असं वाटलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे म्हटलं आणि ते घेतलं आणि मी अंदाजाने चाल लावली. पण ते आज इतकं गाजतं प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे गाणं मला म्हणावं लागतं. एक झलक दाखवतो बरं का. राम दशरथ के घर जन्मे. मी याला चाल देताना थोडंसं एका कव्वालीचं स्वरूप दिलं म्हणजे लोकांना आवडू दे म्हणून.
राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो। राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो। लोग दर्शन को चले आए, लोग दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो। राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो। धनुष्य को जाए कर तोड़ा, धनुष्य को जाए कर तोड़ा, जनक की राजधानी में। धनुष्य को जाए कर तोड़ा, जनक की राजधानी में। भूप सब मन में शर्माए, भूप सब मन में शर्माए, लजाना हो तो ऐसा हो। भूप सब मन में शर्माए, लजाना हो तो ऐसा हो। राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो। पिता की मान कर आज्ञा, पिता की मान कर आज्ञा, चले वनवास को जब ही। पिता की मान कर आज्ञा, चले वनवास को जब ही। न छोड़ा संग सीता ने, न छोड़ा संग सीता ने, जनाना हो तो ऐसा हो। न छोड़ा संग सीता ने, जनाना हो तो ऐसा हो। राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो। लोग दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो। घराना हो तो ऐसा हो, सुहाना हो तो ऐसा हो। वाह, अप्रतिम. गोष्टी गाण्यांच्या. अजितदादा, जसं रामाचं गुणगान झालं तसं कृष्णाचं गुणगान होणंही गरजेचं आहे. कारण मी म्हटलं तसं की हे दोन्ही आपले आदर्श आहेत आणि ज्या गुरूंबरोबर तुम्ही राहिलात किंवा ज्या गुरूंबरोबर तुम्ही त्यांच्याकडनं सगळं शिकलात, त्यांची एक आठवण खरं तर या कृष्णगीताशी जोडलेली आहे. काय सांगाल त्याबद्दल? पंडित गोविंद प्रसाद जयपूरवाले यांच्याकडे मी 2-3 वर्षे शिकलो. त्यांची भक्तिगीतं म्हणजे हिंदी डिवोशनल एकदम वेगळी असायची, चाली कंपोजिशनच वेगळं आणि आपण जे गातो हिंदी ते वेगळं एकदम. तुम्हाला मी त्यांचं एक कंपोजिशन ऐकवतो, एकदम वेगळं कंपोजिशन आहे. हरी तुम हरो जन की भीर, हरी तुम हरो जन की भीर, हरो जन की भीर, हरि तुम हरो जन की भीर, हरो जन की भीर. द्रौपदी की लाज राखी, द्रौपदी की लाज राखी, तुरंत बढ़ायो चीर, हरि जन की भीर, हरि तुम हरो जन की भीर, हरो जन की भीर.
भगत कारण रूप नरहरि भगत कारण रूप नरहरि दियो आप शरीर भगत कारण रूप नरहरि दियो आप शरीर हिरण्यकशिपु मार लीनो हिरण्यकशिपु मार लीनो धर्यो नाही धीर हरो जनकी भी हरे तुम हरो जनकी भी हरो जनकी खूपच वेगळं कॉम्पोजिशन आणि खरं तर संगीत एखाद्या गाण्याचं कसं असावं, एखाद्या अभंगाची रचना कशी असावी याचं एक वेगळं उदाहरण म्हणता येईल. पण त्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं, म्हणजे अभिषेकी बुवांकडनं शिकणं आणि जयपूरवाल्यांकडनं शिकणं ह्याच्यातला काही फरक किंवा दोन्हीमधनं काय काय शिकायला मिळालं? अभिषेकी बुवा आणि गोविंद प्रसाद जयपूरवाले यांची गायकी जमीन आसमानाचा फरक. बुवांची गायकी अशी सरळ अशी जायची आणि त्यांचं ना ती गझल टाईप थोडंसं घ्यायचे, म्हणजे अभंग सुद्धा थोडीशी आता बघ सुरांचं कॉम्बिनेशन कठा आहे, म्हणजे एकदम सरळ नाही, असं वाकडं तिकडं अशी त्यांची सगळी भक्तिगीतं असायची. मी त्यांच्याकडे काही गझल शिकलो, काही भक्तिगीतं ही शिकलो हिंदी, आणि काही त्यांना रागांची चिजा पण टोटली वेगळ्या. पण हे सगळं त्यांच्याकडून मी 2-3 वर्ष शिकलो आणि मग त्यांचा देहांत झाला. त्याच्यामुळे माझं शिक्षण राहिलं. हो, पण ते रुजलं तुमच्या मनामध्ये आणि त्यामुळे ते आजपर्यंत टिकलंय खऱ्या अर्थाने. पण अजितदादा, जेव्हा अभिषेकी बुवांचं गाणं असेल, जयपूरवाल्यांकडनं आलेलं गाणं असेल, पण या सगळ्यामध्ये भावगीताची सुद्धा एक वेगळी परंपरा तुम्ही केली. अशोक पत्की आणि तुम्ही जी गाणी केलीत, म्हणजे विशेषतः सजल नयन नीत धार बरसती, म्हणजे अजित कडकडे आणि सजल नयन असं एक समीकरण होऊन गेलं त्या गाण्यांच्या वेळेला. म्हणजे मुळात अशोक पत्कींबरोबर तुम्ही काही गाणी करणं हे कसं घडलं? त्यावेळी मला अजिबात नाव नव्हतं. अजित कडकडे कोण हे कुणालाच माहीत नव्हतं. मी माझे गॉडफादर असं म्हणेन की अशोक पत्की आणि शांताराम नांदगावकर. बरं. हां, अशोक पत्कीजी बुवांकडे आले होते, अभिषेकी बुवांकडे, आणि आम्ही रियाजाला बसलो होतो. आणि अशोक पत्कीजींनी माझा आवाज ऐकला आणि त्यांना असं वाटलं याचा आवाज चांगला आहे, यांना आपण एक रेकॉर्डिंग देऊ, गाणं कुठलं तरी रेकॉर्ड याच्या आवाजात करू. बरोबर. आणि ते मुंबईला आले ते डोक्यात ठेवून. त्यांनी शांतारामजींना सांगितलं की असं असं अजित कडकडे म्हणून एक मुलगा आहे, त्याचं मी लोणावळ्याला गाणं ऐकलं आणि मला तो बरा वाटतो, गाऊ शकेल असं वाटतो. शांतारामजी तर नवीन कलाकारांना अगदी म्हणजे पुढे आणण्यात तर एकदम पटाईत होते. ते म्हणाले करूया ना. आणि आम्ही ही 4 गाणी, उदासीन रात अशी, मैफिलीचे गीत माझे, भक्ती वाचुनी मुक्तीची मजल आणि सजल नयन, अशी 4 गाणी. कवी वेगवेगळे होते, पण सजल नयन शांतारामजींचं होतं, नांदगावकरजींचं. आणि अशी 4 गाणी आम्ही एकाच दिवशी सगळी डब केली. बरं. हां, नवीन कलाकारांना पुढे आणण्यात अशोकजी पत्की आणि शांताराम नांदगावकर यांचा खूप मोठा वाटा. बरोबर आहे. आपण सजल नयन ऐकूया एक झलक. सजल नयन निज धार बरसती, सजल नयन निज धार बरसती, भावगंध त्या जळी मिसळती, भावगंध त्या जळी मिसळती, सजल नयन निज धार बरसती.
स्वर अबोल झाले, वीणेचे स्वर अबोल झाले, गीता मधले काव्य ही सरले, गीता मधले काव्य ही सरले, मुक्या मनाचे मुकेच आठव, मुक्या मनाचे मुकेच आठव, मूक दीप ज्योती सम जळती, सजल नयन निजधार बरसती. चंद्र चांदणे सरले आता, चंद्र चांदणे सरले आता, चंद्र चांदणे सरले आता, निरस जागली जीवन गाथा, निरस जागली जीवन गाथा, त्या भेटीतील अमृतधारा, त्या भेटीतील अमृतधारा, तुझ्या विना विषधारा होती, तुझ्या विना विषधारा होती, सजल नयन निजधार बरसती, सजल नयन निजधार बरसती, भावगंध त्या जळी मिसळती, भावगंध त्या जळी मिसळती, सजल नयन निजधार बरसती, सजल नयन, सजल नयन, सजल नयन निजधार बरसती. यातलंच मैफिलीचे गीत माझेचं अगदी ध्रुवपद मला ऐकायला आवडेल. सा ग म द नि सा, सा नि द म ग सा, सा ग म द सा द म ग म द नि ग नि द म द नि सा, म सा नि द म ग सा. मैफिलीचे गीत माझे, मैफिलीचे गीत माझे, मैफिलीने ऐकिले, मैफिलीचे गीत माझे, मैफिलीने ऐकिले, वेदनांचे रुदन होते, वेदनांचे रुदन होते, मीच माझे साहिले, मैफिलीचे गीत माझे, मैफिलीने ऐकिले. वा, गोष्टी गाण्यांच्या. उपेंद्रजी, तुमच्या बाबतीत सुद्धा श्रीधर फडकेंनी संगीत दिलेली काही गाणी आहेत की जी तुम्ही स्वतः गायला आहात. तर त्या गाण्याच्या बद्दल काय सांगाल? काय गोष्ट आहे त्याची? कसं आलं ते गाणं तुमच्याकडे? म्हणजे मी बाबूजींच्या घरी सारखं येणं जाणं असायचं. बरोबर. तेव्हा श्रीधरची भेट व्हायची आणि कधी कधी मला म्हणजे श्रीधरजींनी सुद्धा फोन करून उपेंद्र भट हा एक राग तो कसं त्याची हे काय म्हणजे चाल म्हणजे अंदाज बरोबर बरं का. तेव्हा मी त्यांना सांगायचा हा राग जोगी आहे असं.
तेव्हा त्यांनी सहज विचारलं होतं मला की म्हणजे जोगी आणि भैरव म्हटलं हो ते सेम आहे, फक्त त्याचा कसं प्रेझेंट करायचा. वादी समाधी वेगळी असल्यामुळे आणि जोगिया राग हा भक्तिप्रधान विरह प्रधान आणि हे अशी रस आहे त्याला. तेच भैरव राग म्हणजे सकाळचा आठवण करून देणारा असा एक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा भक्ती सौंदर्य आणि विरह आहेतच आहे, पण कसं दाखवावं ते गायकावर अवलंबून आहे. म्हणून लोक बोलताना विचार न करता बोलत नाही. ते म्हटलं की तोडी ऐकायची आहे भीमसेन जोशी, दरबारी भीमसेन जोशी, अभोगी भीमसेन जोशी, कारण त्याने इतकं तो जीव ओतून तो रागाला हे केलेले. तसं श्रीधर फडकेंनी सुद्धा माझं म्हणजे आमची खूप ओळख आहे गीतरमणापासून. आणि तेव्हा त्यांनी मला सहज एक विचारलं, माझ्या मनात असं आत्ता वाटतं पण हे बोलू नये. श्रीधरजींचा मनामध्ये एक इच्छा होती की गुरुजींच्याकडून भीमसेन जोशीकडून एखादा अल्बम व्हावा. तर गुरुजींनी होकार सुद्धा दिला त्याला आणि त्यांनी सुरुवात केली बरं का. फक्त काय झालं तेव्हा गुरुजींची हेल्थमध्ये प्रॉब्लेम झाला आणि नंतर सारखं कंटिन्युअसली त्यांचे असं झालं, त्यामुळे ते अर्धवट राहिलं. श्रीधरजींना थोडंसं मनामध्ये खंत होती. म्हणून मला त्यांनी बोलवलं, अरे उपेंद्र एक गाणं आहे उपेंद्र तुम्ही गावा. मग म्हटलं तुम्ही दिलं तर माझा आयुष्याचा धन्यता मानतो मी, असं बोललो मी. त्यांनी म्हटलं लगेच बोलून दिलं आणि त्यांनी हे बोललं. तेव्हा त्याचा ढंग पाहिलं मी, तो गुरुजींच्या स्टाईलने अभंग बनवलेला. तेव्हा मग सहज विचारलं मी असं असं होतं का. म्हटलं अरे तशी खूप 7-8 गाणी तयार केली होती, ते फक्त गुरुजींच्यासाठी केली होती. हा तसं वाटतं मला, ऐकतानाच लक्षात येतं बरं का. कृपेचा सागरा, कृपेचा सागरा, भक्तजन करुणा करा सागरा, कृपेचा सागरा, भक्तजन करुणा करा, करुणा करा परिसी उदारा केशीराजा. कृपेचा सागरा, कृपेचा घातले संसारी, मज घातले संसारी, काळाचे आहारी, काळाचे आहारी, करुणा कैसी हरी नये तुझ, करुणा कैसी हरी हरी. करुणा कैसी नये हरी तुझ, करुणा करुणा कैसी हरी नये तुझ, करुणा कैसी हरी नये तुझ उदारा केशीराजा सागरा, कृपेचा सागरा, कृपेचा सागरा, भक्तजन करुणा करा, करुणा करा
सागर कृपेचा सागर. पण हे सगळं ऐकत असताना करत असताना स्वतः संगीत द्यावं असं कधी वाटलं का? आणि काही संगीत रचना अशा झाल्या का? मी मँगलोरमध्ये असताना एक कोकणी पिक्चर आला होता तपस्विनी म्हणून. तर त्याचं म्युझिक डायरेक्शन माझ्याकडे आलं. बरं. तेव्हा हे मराठी गाणं म्हणजे हे मँगलोरमधली गोष्ट आहे, 69 मधली गोष्ट आहे. तर तेव्हा सकाळचं मी हे सगळं भावगीत आणि हे यांची सगळ्यांची गाणी मी रेडिओवर ऐकायचं. तेव्हा काय टेप रेकॉर्डर काय नाही, आम्ही तसं गरीब होतो. पण काय तेव्हा मी ते सगळं ऐकल्यामुळे ते म्हटलं की मी करू म्हटलं. आणि त्या पिक्चरला म्युझिक डायरेक्शन मी केलं आणि त्याचा मला आकाशवाणीचा बक्षीस मिळाले होते त्या गाण्यासाठी. राधे तू निपुण बैसून इत्या खेळता, राधे तू निपुण बैसून इत्या खेळता, आईला हो चंद वेळू मनाक मिळता, राधे तू निपुण बैसून इत्या खेळता. राधे असं गाणं होतं. तर त्याचा नंतर एकदा आमचे मोठे एक वकील पुण्यामधले आव्हाड सर म्हणून, भास्कर आव्हाड, ते अध्यात्मवादी माणूस पण मोठे म्हणजे ते प्रेसिडेंट होते, म्हणजे वकिलांचे वकील होते, सर्व वकील त्यांच्याकडे शिकायला यायचे. तर त्यांनी अध्यात्माचा त्यांना जोड होता, त्यामुळे त्यांनी एक गाणं लिहिलं आणि ते म्हटले की पंडितजी तुम्ही एक वाचून बघा आणि चाल लावा याला म्हणून. याला चाल लावली आणि ते फार याचा तुमच्या दूरदर्शनी रेकॉर्डिंग केलेलं आहे त्या काळामध्ये. हो का? नाही जस्ट एक त्याची झलक दाखवतो. दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहान ओलवू, ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहान ओलवू, दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू. यशाचं क्षितिज जावो दूर दूर, कीर्तीची पताका गगनात वर, सुबत्ता सदनी ओसंडत राहो, सुबत्ता सदनी ओसंडत राहो, नूतन कार्याचा आरंभ हो, नूतन कार्याचा आरंभ हो, दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, दीपाच्या ज्योतीत उजळई मने, दीप शुभेच्छांचे देणे अनघेणे, नटुनिया बालचिमू आनंदात चिंब, नटुनिया बालचमू आनंदात चिंब, वदनी त्यांचे दिसे दीपाचेच बिंब, वदनी त्याचे दिसे दीपाचेच बिंब, दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, दिवा ज्ञानाचा ज्योतीला स्नेहान ओलवू, ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहान ओलवू, दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, दिवाळीचा दिवा, दिवाळीचा दिवा, दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू. वा, सुंदर. गोष्टी गाण्यांच्या. अजितदादा, बोरकरांविषयी आणि तुमच्या गोव्याच्या भूमीविषयी काय सांगाल? अनेक कलाकार तयार झाले या गोव्याच्या भूमीत. बोरकर म्हणजे ते काय तुम्हाला बापरे, म्हणजे ते कवी, त्यांनी तुम्हाला खोटं वाटेल त्यांनी मराठी एवढी छान अभंग लिहिले, हिंदी छान अभंग लिहिले. जेव्हा बुवानी ते गायले तेव्हा काही जणांनी येऊन बुवानं विचारले हे कुठल्या हिंदी कवीचे, म्हणजे कबीरजी कोण, त्यांचे अभंग आहेत का? एवढे त्यांनी सुरेख अभंग लिहिले. खरंच शब्दांवर प्रभुत्वच त्यांचं इतकं होतं. आणि गोवा म्हणजे निसर्ग पूर्ण.
जेव्हा मी अजून सुद्धा जातो आणि विमानाचं दार जेव्हा तो दरवाजा उघडला जातो आणि ती गोव्याची झुळूक विमानात जेव्हा येते हवेची, ती काय वेगळीच असते. बरोबर आहे. एक बोरकरांची कविता फार गाऊन सुंदर ठेवली, आम्हाला ती तुमच्याकडनं ऐकायला मिळेल. त्या दिशा वडाकडे, त्या दिशा वडाकडे, त्या दिशा वडाकडे, त्या दिशा वडाकडे, गडद टिंसना टिंसना, त्या दिशा वडाकडे, गडद टिंसना. मंद मंद वाजत राहिली, मंद मंद वाजत राहिली तुझी गोपायजण, त्या दिशा वडाकडे, गडद टिंसना. मौन पडले सगळ्या राना, मौन पडले सगळ्या राना, मौन पडले सगळ्या राना, शिरशिरून थांबली पाना, शिरशिरून थांबली पाना, कवळी जाग आयली तणा, कवळी जाग आयली तणा, झेमता झेमताना, त्या दिशा वडाकडे, गडद टिंसना टिंसना, त्या दिशा. गळ्या सुखा डोळ्या दुखा, गळ्या सुखा डोळ्या दुखा, लकलकली जाऊन ठिका, गळ्या सुखा डोळ्या दुखा, लकलकली जाऊन ठिका, नकळताना एक झाली, नकळताना एक झाली आम्ही दोघांय जाणा, आम्ही दोघांय जाणा, त्या दिशा वडाकडे, गडद टिंसना. फुल्य वैर चंद्र ज्योती, फुल्य वैर चंद्र ज्योती, रंधानी लागल्यो वाती, रंधानी लागल्यो वाती, नवलाची जाऊक लागली, नवलाची जाऊक लागली, शकून लक्षण, त्या दिशा वडाकडे, गडद टिंसना. तातले काय नुल्ले आज, तातले काय तातले काय तातले काय नुल्ले आज, सगळ्या चिडे आयल्या सांज, तातले काय
सगळ्या जिणे आयल्या सांग तरी अकस्मात तुझी तरी अकस्मात तुझी वाजत पायजणा वाजत पायजणा त्या दिसा वडाकडे गडद तिसना त्या दिसा वडाकडे गडद तिसना मंद मंद वाजत आली मंद मंद वाजत आली तुझी गो पायजणा तुझी गो पायजणा त्या दिसा वडाकडे गडद तिसना गडद तिसना गडद तिसना. खूप छान. पुरंदरदासांचं तुमच्याकडे खूप महात्म्य आहे खऱ्या अर्थाने आणि सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा म्हणजे आमच्या सगळ्यांचं सौभाग्य आहे ते गाणं ऐकणं. तुमच्या दृष्टीने त्या गाण्याचं काय महत्त्व आहे? मी शुक्रवारी पूजेला बसलेले तो पुरंदरदास सांगतो लक्ष्मी तू माझ्या घरी ये म्हणून आणि तिने कुठलं लक्ष्मीला बोलवले सौभाग्याचं लक्ष्मी इतर लक्ष्मी नाही धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी असे 56 लक्ष्मी आहे त्याच्यामध्ये पुरंदरदासांनी बोलवलं ते सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा अम्मा म्हणजे आईचं स्थान दिले तिला आगमन आईचं स्थान दिले तिला बारो अम्मा अगं आई तू ये लक्ष्मीला विष्णू पत्नी. आणि पूर्वी होतं ती चाल वेगळी ज्या दिवशी भीमसेन जोशींचा कंठातून जी बाहेर आली तिसऱ्या दिवशी मला अमेरिकेतून फोन आला अरे तुझ्या गुरुजींनी बागद लक्ष्मी बारम्मा गायली. ज्या दिवशी गुरुजींनी गायल्यानंतर नवीन जग निर्माण झालं. सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मानी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा. ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪವ ಹಾಲಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪವ ಹಾಲಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಅಕರೆ ಉಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ರಂಗನ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಬಾರಮ್ಮ ಬಾರಮ್ಮ. वा घरोघरी लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आणि आता या मैफिलीचीही सांगता होण्याची वेळ आली आहे. पण तुम्हा दोघाही कलावंतांना आज इथे आमच्यासोबत बसून तुमच्याकडनं जी गाणी आम्ही ऐकली ते खरंच धन्य झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर उपेंद्रजी तुमचा राष्ट्रपतींच्या हस्ते जेव्हा सन्मान झाला तेव्हा नक्कीच तो आनंदाचा क्षण तुमच्या दृष्टीनेही होता आणि आम्हा रसिकांच्या दृष्टीनेही होता. किंवा शिकागोमध्ये जेव्हा तुमचा सन्मान झाला तेव्हा आपल्या देशातल्या एका कलावंताचा शिकागोमध्ये सन्मान होतोय याचंही आम्हाला एक अवॉर्डही मिळालं मला अवॉर्डही मिळालं खरंच आहे. त्यामुळे त्या सन्मानाचं एक वेगळं महत्त्व होतं आणि पुन्हा एकदा आज त्याची आठवण किंवा असे अनेक सन्मान मानसन्मान तुम्हाला मिळाले त्या सगळ्याची आठवण करत मला असं वाटतं की तुम्हाला यापुढे देखील अशाच अनेक मानसन्मानांनी ते मिळत राहोत. मानसन्मान मोठं सन्मान म्हणजे सध्या मी भारतरत्न लता मंगेशकर इंटरनॅशनल क्लासिकल युनिव्हर्सिटी क्लासिकल म्युझिक युनिव्हर्सिटी झाली त्याचा म्हणजे मंगेशकर फॅमिलीनी माझा बरोबर. मी त्याच विषयावर येणार होते की इतका मोठा हा मानसन्मान आहे आणि लता मंगेशकरांच्या नावाने जे विद्यापीठ जे गुरुकुल एका दृष्टीने चालू आहे
तर तिथे अशाच प्रकारे अनेक विद्यार्थी तयार होत राहोत अशी सदिच्छा आमच्याकडनं आम्ही व्यक्त करतो. आणि अजितदादा शंकराचार्यांच्या हातून जेव्हा तुमचा सन्मान झाला आणि गान समर्थ असं जिथे तुम्हाला म्हटलं गेलं किंवा स्वरभास्कर ही पदवी जेव्हा तुम्हाला मिळाली तेव्हा तोच सन्मानाचा क्षण आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने मोलाचा होता. आणि पुन्हा एकदा असं म्हणेन की तसेच अनेक मानसन्मान मिळत राहोत. खरं तर अजितदादा, आज भक्तिसंगीतामध्ये तुमचं नाव इतकं मोठं आहे की आज भक्तिसंगीताचे अनेक प्रकार किंवा अनेक कार्यक्रम होत राहतात आणि तेव्हा अजित कडकडे या नावाशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे हे समीकरण असंच बांधलं राहो अशी सदिच्छा आमच्याकडनं आम्ही व्यक्त करतो. आणि शेवटी परमेश्वराकडे एकच मागणं आहे की या स्वरांनी भरलेलं जे आभाळ आहे ते असंच चांगले चांदण्या, त्याच्यात स्वरांच्या चांदण्या येत राहोत अशी आपण सदिच्छा व्यक्त करूया. आणि हे संगीत असंच फुलत राहू दे. तुम्हा दोघांनाही खूप सदिच्छा. मला असं वाटतं कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या भैरवीने आजच्या या मैफिलीची सांगता करूया. पुन्हा असेच कलाकार येत राहतील, अशाच गोष्टी उलगडत राहतील. आज मात्र इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. तुम्हा दोघाही कलावंतांचे खूप खूप आभार. धन्यवाद. चांदण्याला भुकेला चकोर रे, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चंद्रवाहू पांडुरंगा, चंद्रवाहू पांडुरंगा, मन करा थोर, 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 मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याचा चांदण्याला भुकेला चकोर. चंद्रवाहो पांडुरंगा, चंद्रवाहो पांडुरंगा, मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, भुकेला चकोर. जन्म मरण नको आता, 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 नको आता, नको आता, नको आता, नको आता, 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 आता. जन्म मरण नको आता, जन्म मरण नको आता, नको येर धार. जन्म मरण नको आता, नको येर धार, नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार. 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 चंद्रभाव पांडुरंगा, चंद्रभाव पांडुरंगा, मन करा थोर, 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 मन करा थोर. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याचा
केला